आमचा जिल्हाधिकारी आहे भविष्यातला. हा बघून ठेवा या व्हिडिओ मध्ये बोलतोय. आजची तारीख किती आहे? 21 ना, 21 जानेवारी 2025. लवकरच IAS ऑफिसर बघूया. आमची इच्छा आहे. परेड चालू आहे. 26 जानेवारीची तयारी सगळ्यांची. 26 जानेवारी शाळेचे दिवस आठवत असं बघितलं का सगळ्यांना. खरं तर ह्या संवेदना मसाज मध्ये आपण ऑथेंटिक मसाज, एक सायंटिफिक मसाज कसा असतो हे आपण त्याचं करून देतो. त्याच्यामध्ये फुल बॉडी असू दे, आयुर्वेदिक मसाज, डीप टिश्यू मसाज, स्वीडिश मसाज, जे की मोस्टली मसाज बोलल्यावर एक वेगळी इमेज तयार होते, परंतु मसाज हा कसा असावा, ऍक्च्युली आरोग्यासाठी तो किती लाभदायक आहे हे लोकांना पटवून देण्यात आमचा संवेदना मसाजचा सर्वात मोठा याच्यामध्ये उद्देश असणार आहे. आज बघा आपले मॉर्निंग एकदम लवकर झालं. लवकर मी जवळपास नाही बोलत ना तर किती 7:15 वाजलेत. पण आता पूर्ण फॉग दिसतोय ना, पूर्ण फॉग पडलाय आणि मस्त आहे ना. आज गारवा आहे चांगला. मध्ये 2 दिवस कमी झाला होता, आता परत चांगला गारवा आहे. त्यांचा मसा रे. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. कसं होते सध्या व्हिडिओची लिंक तुटते, कारण का मध्ये 1-2 दिवस तब्येत डाऊन होती. त्याच्यानंतर परत आता कालची व्हिडिओ याच्या आधीची व्हिडिओ बघितली असेल म्हणजे, नंतर आता व्हिडिओच ना. आज ब्लॉग शूट करतो. आज बोललो मोठो ब्लॉग झाला नाही 12 दिवस. आज मोठो ब्लॉग करूया. आज बाकी असं काय खास शेड्यूल, खास खरं जायचं होतं पनवेलला, ते काम ते पण कॅन्सल झालं. दुसरं त्याच्या आधी एक काम होतं महत्वाचं, तर ते कॅन्सल झालं. त्याच्यामुळे म्हणजे तिकडे पहिले जायचं होतं पण ते पनवेलचं काम कॅन्सल केलं. तर त्यांचा रात्री फोन आला, हे पण कॅन्सल. त्याच्यामुळे गडबड. आता बघूया उद्याचं कसं काय शेड्यूल आहे. पण आज बोलू जाऊया, आता मोठं ब्लॉग करू. 12 दिवस मोठं ब्लॉग केलं नाही तर आता सध्या तरी हेच शेड्यूल आहे. तर आता माझा आठवत नाही, बाकी थोडंसं काम आहे ते करून घेतोय आणि मग जाऊया. जवळपास 6 वाजले, एवढं लवकर नको. गारवा आहे, थंडीत आहे ना, असं काय वाटत नाही. पण नंतर आहे ना त्रास येतो. त्याच्यामुळे थोडं ऊन आलं ना वरती एक 10-11 नंतर, तर मग आरामात जाऊ मस्त येऊ. आणि ह्याला आपलं आय थिंक 26 तारखेला म्हणजे आपल्या रिपब्लिक डेला बघूया होतोय का आपल्याला. जर आता कोण असेल तर जाऊ, राईड करू एक छोटीशी. जवळच कुठेतरी 100 किलोमीटर जाऊ, 150 किलोमीटर जाऊ कुठेतरी जवळ. बघूया कोण आहे. बाकी ग्रुपमध्ये पण आहेत जाणार आहे, पण आपण शक्यतो कुठं ग्रुपमध्ये नसतो, आपण आपलं सेपरेटच जातो. ठीक आहे, बघू आता ते कसं काय होतंय. पुढे संडे राईडचा प्लॅन करतो. मग संडे राईडला काय होतं, नेमकं आपला असतो सकाळी क्लास, त्याच्यामुळे संडे राईड नाही पॉसिबल किती ठरवलं तरी. पण ठीक आहे, असो. रिपब्लिक डेचा बघूया. आणि आज पण थोडा मोठा ब्लॉग करू. 12 दिवस आपला मोठा ब्लॉग झाला नाही आहे, त्याच्यामुळे चलो आता पहिलं आतमधलं काम आहे ते आटपून घेतो आणि मग थोडं ऊन वगैरे की जातो. आता ना थोडा बसलो आतमध्ये. आता काय करतो, जेवलो ना की जातो. कारण आता मगाशी राजरत्न पण आला होता, तो पण आता मला वाटतं उद्या जाणार आहे दिल्लीला. तर आता लास्ट टाइम आहे ना, आता आय थिंक 2-3 दिवस झाले असतील, अश्विनचं पण आहे ना मसाज पार्लरचं ओपनिंग झालं वायशेतला. तर तेव्हाच त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं सर्वांना. मी पण त्याला बोलवर येईल, पण तेव्हा तब्येत एवढी डाऊन होती का जाताना आला. जर आता फोन करतोय, जर तो आता असेल ना तर जेवढं राजरत्नाला फोन करतोय, त्याची पण बॅग पॅकिंग वगैरे चालू असेल, त्याला जर चल पटकन जाऊन येऊ, तिथं फेरी मारू. त्याच्या निमित्तानं मोठं ब्लॉग पण होईल, त्याची पण भेटून तुम्हाला पण दाखवतो. म्हणजे आपल्याकडून कोण बघत असेल तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर तिकडे जाऊन येऊ. आणि इकडे चालू आहे आपला ब्लॉग, सध्या पॉज करून ठेवला व्हिडिओ करतो म्हणून. आणि इकडे आलं जेवण, जेवूया आणि जाऊया. राजस्थानला फोन करतो, कारण बस संध्याकाळी परत दुसरं काम आहे, त्याच्यामुळे मग तिकडे गेलो तर परत राहून जाईल. त्याच्यामुळे हे सगळं आटपतो, जेवून घेतो आणि निघूया. चलो ती गाडी घेऊन निघू, कारण हे जाऊन 12 दिवस काढली आहे ना गाडीला. कारण गाडी ही कशी जास्त चालवत नाही, उभीच आहे. तर बोलो डायरेक्ट मोठी लॉंग रनिंग होईल ट्रिपला. मध्ये मध्ये कसं सेल्फ मारतो एक राऊंड, काय मारला तो आता घेऊन जाऊ बोलो, थोडी रनिंग पण होती गाडीची. जे चलो निघालो. राजरत्नावर फोन केला तर तो बोलतो जे पॅकिंग चालू आहे, कारण तो उद्या चालला आहे दिल्लीला. त्याच्यामुळे परत पुढला म्हणजे हे जवळपास हे वर्षच, आणि आत्ता तर जानेवारी महिन्याचा आहे, तो नसणार आहे. त्याच्यामुळे तोला मी पण येतोय. ठीक आहे चल आपण जाऊया. कारण सकाळी आलो तर जेव्हा डिस्कशन झालं, याला आता फोन केला तर म्हणजे पॅकिंग झालं कर तू. मग आलो हळूहळू, 5 मिनटं वाटलं थांबू तिथे, त्यात का मोठं हे आहे. आणि तिथून पुढे वायशेतला येतं, त्याने शॉप ओपन केलेलं आहे, तिकडे जायचं आहे. आवाज आहे ना अजून पण तुम्हाला फील होत असेल, आवाज अजून पण तेवढा क्लिअर नाही झालेला. कंटिन्यू बोलत राहिलो ना तर फ्लो राहतो तरी, नाहीतर फ्लो गायब होऊन जातोय. 4-5 दिवस होऊन गेले, गडबडते हो काम सगळं. व्हायरल भाई,
सूर्य देवता बघा जवळपास आता किती 4:15 4:30 झाले, अजून वरती आहे, अजून थोड्या वेळ येताना खाली जाईल पूर्ण. अशी प्रॉपर लाईट असली ना की मस्त वाटतं बघा आणि गाडी चालवायला पण मजा वाटते. हे 4 ते 7 टायमिंग असतं ना, खास करून थंडीच्या टायमामधलं, त्यावेळेला मजा येते. आणि नंतर मग आपलं काय म्हणतात सनसेट पण मस्त दिसतो एकदम. त्याच्यामुळे आता राईडला येणार आहे मजाच आपल्या राईडला, म्हणजे पूर्ण कन्याकुमारीच्या आपल्या ट्रिपला फक्त एकदम ओके होऊन जातोय. कारण का तिकडे गेलो आता तरी पडायला नको, गडबड होईल परत, अख्खी ट्रिपची वाट लागतो. कसं आहे आपल्याला नुसतं ट्रॅव्हलिंग नाही करायचं, गाडी चालवायची आहे. जेवढं रोजची रनिंग करू तेवढं, जेवढं फिरू तेवढं डेटा सगळा शूट करून रात्री एडिट करून झोपून परत सकाळी उठून परत सेम ते काम असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण पण डेटा शूट करणार, सगळा व्हिडिओ शूट होणार आहे, तुमच्यासाठी ब्लॉग येणार आहे. त्याच्यामुळे तब्येत चांगली असणं गरजेचं आहे. असं लुच्चपुच्चू झालं ना वाट लागून जाईल. शाळा सुटली बरं, टायमिंग झालं ना. आज लवकर कशी काय सुटली पण 4:28 होतात, 6:05 सुट्टे नाही. शाळेवाली गँग नाही हो, शाळेवाली काय कशी पण काय वेळा की का ड्रेस चेंज झाले ना यांचे. हो राजाराजन मी पण आता किती आहे नंतर. आता लास्ट टाइम आपण तो इथला केम फेस्टिवल केला, केम फेस्टिवलचा ब्लॉग शूट केला, त्या दिवशी तो आला नव्हता. नंतर नेक्स्ट डे आम्ही परत भेटलो, पण त्यावेळेला काय येत आहे, अरे परेड चालू आहे, 26 जानेवारीची तयारी सगळ्यांची. 26 जानेवारी शाळेचे दिवस आठवतात असं बघितलं का सगळ्यांना. हीच आपली शाळा आठवतात, म्हणजे इथंच सगळेजण असतात. 26 जानेवारीची तयारी. ते आठवतात दिवस, पण आता गेले. आता काय सगळा दिवस सारखा नसतो ना. इथं झोपला की काय तुझं. चलो 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 त्याला घेतला, निघालो आम्ही. इकडे प्रॅक्टिस असते ना ऋषिकेशची रोज. हा रोज असतं ना. हे बघ पोरं बघ कसली, हे बघ आपण पण एक टाइम इकडे असाच सगळी जण बारकी बारकी सगळं. येल्लो कलरचा गाळा दिसला नाही इकडं. बिअर मिनरल वॉटर, हा इकडंच कुठंतरी असेल. हा 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 हा. अरे येल्लो कलरची गाडीच संपली. हा बघ संवेदना. संवेदना मसाज. थांबा थांबा थांबा. अरे धन्यवाद धन्यवाद. त्या दिवशी यायला नाही रे भेटलं, तब्येत डाऊन होती. अजून पण आवाज क्लिअर. थँक्यू. 3 hours later. आता हे बघा मगापासून जे आलो ना ते इथंच बसलेलो संवेदनामध्ये आश्विनच्या. कारण त्याचं जेव्हा मी आधी पण सांगितलं निघायच्या आधी, कारण ह्याचं जेव्हा चालू झालं तेव्हा त्याने इन्व्हिटेशन दिलं होतं, पण तेव्हा तब्येत ठीक नव्हती. मी पण आला. राजारत्न आहे इकडं, अश्विन शेठ जे याचे ओनर आहेत. तर भरपूर म्हणजे आता बऱ्याच दिवसात म्हणजे वर्षानंतर आम्ही सगळेजण 3 जण एकत्र बसलो. तर पंखा बंद करणार, पंख्याचा आवाज आहे ना जास्त आहे. भरपूर वर्षानंतर बसलो एकत्र, त्याच्यामुळे एवढ्या गप्पा झाल्या, सगळे विषय निघाले. आता थोडंसं आहे ना तुम्हाला एकदा ओव्हरऑल दाखवतो, कारण झाला उशीर आलो तेव्हा दाखवायचं. थोडंसं याच्याशी बोलू आपण, म्हणजे काय आहे काय नाही सगळं विचारू. आणि तुम्हाला याचा कॉन्टॅक्ट ड्रेस पण मिळेल. आपल्या अलिबाग मधून कोण बघताय येताय तुम्ही अलिबागला तरी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. तर अश्विन मला सांग जरा. नमस्कार. संवेदना मसाज मध्ये खरंच आज प्रथमेश आपला आला आणि त्यासोबत राजांना खूप बऱ्याच दिवसांचे मित्र होते आणि आज ते भेटले. खरं तर ह्या संवेदना मसाजमध्ये आपण ऑथेंटिक मसाज, एक सायंटिफिक मसाज कसा असतो हे आपण त्याचं करून देतो. त्याच्यामध्ये फुल बॉडी असू दे, आयुर्वेदिक मसाज, डीप टिश्यू मसाज, स्वीडिश मसाज, जे की मोस्टली मसाज बोलल्यावर एक वेगळी इमेज तयार होते, परंतु मसाज हा कसा असावा, ऍक्च्युली आरोग्यासाठी तो किती लाभदायक आहे हे लोकांना पटवून देण्यात आमचा संवेदना मसाजचा सर्वात मोठा याच्यामध्ये उद्देश असणार आहे. आणि दुसरी गोष्ट ही की मसाज बऱ्याच अजून माहितीच नाहीये, तर त्याचे बेनिफिट्स काय आहेत आणि मसाज ऍक्च्युली तुमच्या शरीरासाठी किती चांगला आहे हे देखील एक इथे व्हिजिट केल्यावर तुम्हाला त्याच्यातून समजेल. तर आणि 3 प्रकारचे आपण मसाज करतो फुल बॉडी सेशन मध्ये, की ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक आहे, डीप टिश्यू आहे आणि स्वीडिश आहे.
आयुर्वेदिक आपण नॉर्मल एक मसाज असतो की तो कसा आहे हे आपण अनुभवण्यासाठी येऊ शकतो. डीप टिश्यू मध्ये तुमचे मसल टाइटनेस असेल भरपूर, जे जिमला मुलं जातात किंवा कबड्डी खेळतात रोजच्या रोज, त्यांची एक्सरसाइज खूप हार्ड असते, अशा मुलांना आपण डीप टिश्यू मसाज, जे की एक्स्ट्रीम प्रेशर असतो त्याच्यामध्ये आणि टार्गेटेड मसल असतात, त्यांना आपण रिलॅक्स करण्यासाठी वापरतो. आणि स्वीडिश जो मसाज आहे तो एक खूप पॉप्युलर मसाज की ज्याच्यामध्ये फक्त रिलॅक्सेशन जे आहे, एक चांगलं रिलॅक्सेशन, ब्लड सर्क्युलेशन तुमचं प्रॉपर होणं, या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये आहे तो एक स्वीडिश मसाज आपण करतो. आणि स्पेसिफिक काही टार्गेटेड एरिया आहे, जे की हेड आहे, हेड मसाज आहे, फूट मसाज आहे आणि बॅक मसाज आहे, या सगळ्या गोष्टी आपण संवेदना मसाज मध्ये करतो. इथे होणारी मसाज ही मेल टू मेल आणि फिमेल टू फिमेल अशी होते, कुठलाही क्रॉस प्रकारचा मसाज होत नाही. आणि जरी लेडीजची जरी मसाज असेल तर इथे आपण फूट, नेक आणि हेड या दोन गोष्टी आपण मेल टू फिमेल आपण करतो. आणि संवेदना मसाज मध्ये आपण खूप अफोर्डेबल रेट्स मध्ये ह्या मसाज करतोय, कारण मोस्ट ऑफ द ह्या जे रेट्स आहेत जे आपण मुंबईला वगैरे बघतो खूप हाय रेट्स असतात, परंतु आपल्या अलिबागच्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी खूप अफोर्डेबल मध्ये मिळाव्यात यासाठी आपण याचे चार्जेस देखील खूप कमी ठेवलेले आहेत. ते चार्जेस देखील मी वाटल्यास प्रथमेशला फॉरवर्ड करेन, जे की वाटल्यास त्या व्हिडिओमध्ये लावले तरी चालेल, असं काही नाही. फक्त एकदा व्हिजिट करा ह्या आपल्या संवेदना मसाजला. आणि याच्यासोबत अजून एक गोष्ट की ॲक्युप्रेशर, जे की खूप प्राचीन पद्धत आहे, जी की कुठलीही वेदना विरहित अशी पद्धत आहे, ती आपण याच्यामध्ये मसाज करताना वापरतो, जे की खूप महत्वाची आहे आपल्या ह्या मसाजमध्ये किंवा आपल्या शरीरासाठी. की बऱ्याच प्रकारचे आजार असतात की कुठलीही आपण गोळी औषधं न घेता ही आपण ट्रीटमेंट करतो, याचा नॅचरली फायदा तुमच्या शरीराला होतो. आणि नक्कीच ही देखील पद्धतीचा वापर आपण या मसाजमध्ये करतो. बाकी एकदा व्हिजिट करा, व्हिजिट केल्यानंतर नक्कीच अनेक सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आपलं शेअरिंग होऊ शकते आणि गोष्टीबद्दल बोलू शकतो. तत्पूर्वी आपल्या इथे प्रथमेश आलाय, त्याचं देखील खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन, कारण का त्याच्या जो कराटे जे अकॅडमी आहे त्यातून एक मुलगी जी आहे ती खरंच खूप जास्त प्रगती झालेली आहे, ती म्हणजे अनुष्का, तिने गोल्ड मेडल देखील आहे, त्याचं देखील तेवढं त्याचं योगदान आहे. तर प्रथमेश पाटील हा नेहमी युट्यूब या सगळ्या गोष्टी करत राहतो, तर त्याच्यासाठी त्याला देखील खूप खूप शुभेच्छा, कारण अशा गोष्टी मित्रांसाठी पण देखील तो नेहमी तत्पर असतो की प्रमोशन करावं एखाद्या, कारण का मित्रांसाठी कधी कामाला येते, तर ही गोष्ट तेव्हाच असते. तर तो देखील चांगलं काम करतोय, त्यासाठी प्रथमेश देखील खूप खूप आभार. आणि नक्कीच संविधानाला एकदा व्हिजिट करा. ओके. आणि दुसरं म्हणजे काय की जर कोणी ऑनलाईन बुकिंग केलं तर आपण जातो ना आपण त्या ठिकाणी, बाकी त्याबद्दल सांग जरा. मुळात सध्या आपण काय माहितीये का, ऑनलाईन बुकिंगची आपण व्यवस्था आहे ना ती आपण तशी ठेवली नाही की जशी एखादी वेबसाईट असेल किंवा काय असेल. मुळात सगळ्यांना माझं निवेदन आहे की तुम्ही पहिल्यांदा जो नंबर आहे, एक स्क्रीनवर तुम्हाला नंबर वाटल्यास शिवका सांगेल, 7263803977 हा आपला नंबर आहे, त्याच्यावर पहिल्यांदा कॉल करा. कारण आपल्या संवेदना मसाजमध्ये डोअरस्टेप सर्व्हिस देखील आहे, जे पॅरालिसिस क्लायंट आहेत त्यांना देखील आपण मसाज करतो. तर त्यामुळे होतं काय की एखाद्या वेळेस डोअरस्टेप सर्व्हिसला जर मी गेलो असेल तर इथे मोस्टली तुम्हाला दुकान हे क्लोजच दिसेल. तर त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही कॉल करा आणि त्याच्यानंतर आपल्या इथे व्हिजिटला या, कारण का त्याच्यामुळे तुमची गैरसोय नको व्हायला, कारण का इथे येऊन जर तुम्ही परत रिकामी हाताने गेलात तर ते आपल्यासाठी देखील तेवढंच बरोबर नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही फर्स्ट कॉल करा, अपॉइंटमेंट घ्या आणि त्याच्यानंतर मसाज आपण करू शकतो, त्याच्यामुळे तुमची गैरसोय नाही होणार. ओके. तर चलो, आता बाकी भरपूर साऱ्या गप्पा झाल्या. बाकी तुम्ही ऐकलं तर तुम्ही अलिबाग मधून व्हिडिओ बघताय किंवा कुठे फिरायला येताय, व्हिडिओ तुम्ही आपला बघितलेला, अलिबागमध्ये आलात, मी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर पण ते सांगितलं, डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर देईन मी, कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला थोडे ते सिनेमॅटिक्स दाखवतो त्या दुकानामधलं, शॉपमधलं कसं सगळ्या गोष्टी आहेत त्या. बाकी निघूया, दुसरा एक इव्हेंट आहे 4 येतोय मला, तिकडे जायचं आहे, राजारत्नला सोडतो. आणि नक्कीच प्रथमेशच्या सगळ्या युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा, कारण मुलगा खूप मेहनत करतोय आपल्या अलिबागला खूप एक्सप्लोर करण्यासाठी आणि खूप चांगल्या प्रकारच्या व्हिडिओज बनवतोय. त्यासाठी देखील त्याला देखील खूप खूप शुभेच्छा. आणि त्याला सगळ्या त्याचे व्हिडिओज नक्की बघा, खूप चांगल्या प्रकारच्या व्हिडिओज आहेत आणि त्याच्यासोबत तो माहिती देखील चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करतो. येस. तर आता तेच त्यांनी सांगितलं, माझं पण थोडंसं कौतुक केलं, धन्यवाद. तर ठीक आहे, आता इथून निघतो मी. तो इव्हेंट आहे तो पण हे करू, थोडंसं यातलं सिनेमॅटिक तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो आणि आपली साऊथ इंडियन ट्रिप होणार आहे परत सांगतोय. त्याच्यामुळे चॅनल अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, उद्या कंटेंट एकदम भारी येणार आहे. आणि राजारत्न पण चाललाय उद्या दिल्लीला, त्याच्यामुळे त्याला पण हॅपी जर्नी. त्याच्यामुळे आता हा डायरेक्ट 1 वर्षाने भेटेल, त्याला म्हणलं तर डायरेक्ट लग्न करूनच आहे.
आमचा जिल्हा अधिकारी आहे भविष्यातला. IAS. हा बघून ठेवा या व्हिडिओ मध्ये बोलतोय. आजची तारीख किती आहे? 21 ना, 21 जानेवारी 2025. लवकरच IAS ऑफिसर. बघूया, आमची इच्छा आहे. मला पण मागे पण मित्राला बोललेलो की मला मागे स्वप्न पडलेलं असाच तुमचा मित्र झालाय, असा पदावर गेलाय. असो सगळे आपले पुढे जाऊया. थोडंसं इथले व्हिडिओ दाखवतो आणि निघूया. चलो. आणि परत एकदा तुला कॉंग्रॅच्युलेशन, तेव्हा यायला भेटलं. तर इथून आहे ना निघालो, तुम्हाला जरा बाहेरून दाखवतो कुठे आपलं वायशेतला आहे बरोबर हे शॉप. हा आपला इकडून आहे ना, हा अलिबाग कडून मांडे वगैरे जाणारा रोड आहे आणि त्याच्या समोर हा बघा हे शॉप आहे, संवेदना मसाज. आणि इकडे हे भेटलंच अश्विन, याचे ओनर हे बघा. ओके, म्हणजे कसं तुम्हाला यायचं आहे ना तर लोकेशन मध्ये दाखवलं, आपल्या वायशेतलाच आहे समोरच्या रोडला. ओके, तर कॉल करून या, जर यायचं असेल तरी. कॉन्टॅक्ट नंबर पण समोर आहे आणि मी पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आता निघूया. चलो. आता आहे ना बघा इथून निघालो आणि काय तो एक प्रोग्राम आहे, तर बुके इथे ठेवलेला आहे. तो बुके इथून दुकानातून घेतोय आणि परत रिटर्न जातो. म्हणजे इथं पुढे होतो, तर इथून जरा पुढे आलो. आम्ही आता मला फोन येतोयच, पण मी ठीक आहे आलो बोललो. हो 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 हो, एवढ्या आमच्या गप्पा रंगल्या तुम्ही हिशोबाच्या पलीकडे. जवळपास 4-4:30ला आम्ही तिथे पोहोचलो आणि त्याच्यानंतर एवढ्या वेळ गप्पा मारत बसलो. ते आत्ता जवळपास 8-8:30 व्हायला आले. हे जवळ 15 मिनिटं पुढे, म्हणजे 8:15 झाले. एवढा वेळ बसलो गप्पा मार. बघून भरपूर वर्षानंतर सगळेजण भेटले. अश्विन तर भेटतोच, हा काय जास्त येत नसतो त्याच्यामुळे. आता हा परत चालला दिल्लीला, जर परत वर्षभर का भेट नाही, त्याच्यामुळे खतरनाक मजा आली. चलो बाय बाय. आणि तुला पण हॅप्पी जर्नी. चलो, आता कधी भेट होईल ती. चल येऊ, फोन कर मग गेलास काय. हा हो चल बाय. चलो चलो, ह्याला बोललो जा इथूनच, आतमध्ये येत नाही. ह्याला सोडला. ही शेवट थंडी आहे, वायझर लावू दे. ह्याशी बोलत होतो म्हणून वायझर ओपन ठेवलेला. बेकार थंडी. म्हणजे काय, इथं स्वतःला जर हेल्थ भेटली तर ती हेल्थ इतरांना दिली जाते. तर आता आहे ना हे बघा सगळं आलो तिकडून, म्हणजे अश्विनचं ते सर्व अश्विनला भेटून तिथं भरपूर गप्पा झाल्या. भरपूर म्हणजे भरपूरच. त्याच्यानंतर आपला इव्हेंट होता, थोडा मला लेटेस्ट झाला यायला. तो इव्हेंट सगळा झाला प्रॉपर आत्ता 8 आपल्या जवळपास आहे ना 11-20 झाले. जेवलो पण आता जेवूया आणि झोपूया. तर ब्लॉगला काही जास्त वाढवत नाही, तर इथपर्यंत व्हिडिओ बघितलात. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.